शेतकऱ्याचे प्रश्न, भ्रष्टाचाराचे आरोप झालेले मंत्री, बोगस डिग्रीचे आरोप झालेले मंत्री असे बरेच विषय राज्यापुढे असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। यावेळी शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। आणि एक कार्यक्रम दिल्लीच्या स्तरावर, एक कार्यक्रम पुण्याच्या स्तरावर, एक कार्यक्रम मुंबईच्या स्तरावर अशा पद्धतीने होणार आहे। काही सत्कार त्यांच्या घरी जाऊन त्यांची आम्ही वेळ घेतली, त्यांच्या घरी आज गेलो। आज सुरुवात आम्ही डॉक्टर संजय तीनच्या पासून केलेली आणि हे डिसेंबर पर्यंत चालणार आहे। आज आम्ही एकंदरीत 6 सन्माननीय व्यक्तींचा सत्कार त्या ठिकाणी करतोय। तो पहिला झाला डॉक्टर संजय साहेबांचा, दुसरा झाला नवलकुंकर सरांचा, तिसरा झाला PR खेडेकरांचा, चौथा त्या ठिकाणी आम्ही केला माननीय आदरणीय हुकुमचंदजी चौडिया साहेब। या सगळ्यांची वय आणि त्यांच्या क्षेत्रातलं काम आपल्याला माहिती आहे की किती मोठं काम आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सरकार आल्यापासून त्यांनी आम्हाला नेहमी दोष दिला की बाबा तुम्ही याच्यात कमी पडताय आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही सांगितलं की आम्ही याच्यात बदल करू, परंतु उलट त्यांचं सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय। ही वस्तुस्थिती आहे। अर्थात आमच्याही काळात नको होतं व्हायला, त्यांच्याही काळात व्हायला नको होतं, ही आमच्या सारख्यांची सगळ्यांची भावना। परंतु तिथेही कुठं आपल्याला परिस्थिती फार हाताच्या बाहेर गेल्यासारखं चित्र पाहावयास मिळतंय आणि इतर पण काही वेगवेगळ्या भ्रष्टाचाराची प्रकरणं। वास्तविक आमचं सरकार सावं याकरता त्यांनी खूप प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले। एक वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लोकांच्या मध्ये निश्चितपणे गैरसमज निर्माण करण्याचं, लोकांना विचार करायला लावणारं अशा प्रकारचं वातावरण त्यांनी तयार केलं। आणि आता मात्र 7 महिन्यातच अनेकांच्यावर डिग्रीच्या संदर्भामध्ये केंद्रात पण असतील, राज्यात पण असतील, किंवा ललित मोदी प्रकरण असेल, राजस्थानचं प्रकरण असेल, वसुंधरा राजेंचं, सुषमा स्वराजांचं प्रकरण त्या ठिकाणी असेल, स्मृती इराणी, पंकजा मुंडे त्यांची सगळ्यांची प्रकरणं त्या ठिकाणी असतील, अशी अनेक प्रकरणं देश पातळीवर, राज्य पातळीवर ही पुढे त्या ठिकाणी आलेली आहेत। आणि त्याच्यात त्यांच्याच बरोबरचा मित्र पक्ष तोच म्हणतोय सगळीकडे मला भ्रष्टाचार पाहायला मिळतोय। त्याच्यामध्ये पाकिस्तानच्या बद्दल त्यांचं काय वक्तव्य त्या ठिकाणी आलेले आहे आपण पाहिलेलं आहे। म्हणजे ठीक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र काम करत असताना कुठं काही मतभेद असायचे, परंतु ते काही पहिल्याच 5 वर्षात चव्हाट्यावर आमचे आले नाही। पहिले 5 वर्ष बरी गेली, दुसरी 5 वर्ष बरी गेली, तिसऱ्या 5 वर्षामध्ये देखील त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या 75 निमित्ताने पुण्याचे नावलौकिकात भर घालणाऱ्या 75 व्यक्ती आणि त्यांच्या संस्थांचा कृतज्ञता गौरव करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे पुणे श्रमिक पत्रकार संघाला 75 वर्षे होत असल्याचं निमित्त साधून अजित पवार यांच्या हस्ते पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर यांचा पुणेरी पगडी आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, महापौर दत्तात्रय धनकवडे, पत्रकार संघाचे सरचिटणीस योगीराज प्रभुणे यांच्यासह मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी सज्जाद सय्यद, पुणे।